नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मी महेश भानुदास सरल्ले. आपणा सर्वांचं विद्यावृक्ष अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मनःपूर्वक स्वागत करतो. आतापर्यंत आपण 6 बालमानसशास्त्राचे चॅप्टर्स अभ्यासलेले आहेत. तर आज आपला हा आहे 7वा चॅप्टर. त्याचं नाव आहे शैक्षणिक मानसशास्त्र. तो चॅप्टर आहे शैक्षणिक मानसशास्त्र व अभ्यासाच्या पद्धती. या आपल्या ज्या आहेत, तो आजचा आपला चॅप्टर आहे. त्यामध्ये आपण वेळ न घालता पुढे जाऊयात. तर बघा, शैक्षणिक मानसशास्त्राच्या अभ्यासाच्या पद्धती ज्या आहेत त्या बघणार आहोत आपण. त्यामध्ये इसेन्शियल भाग टाळूता चॅप्टर खूप मोठा आहे. वर्तन अभ्यास पद्धतीचे वर्तन अभ्यास पद्धती आहे. तर त्या वर्तन अभ्यास पद्धतीचे वर्गीकरण शास्त्रीय आणि अशास्त्रीय पद्धती असे केले जाते. तर यामध्ये बघा, या वर्तन अभ्यास पद्धतीपैकी आपण एक निरीक्षण आणि दुसरी प्रायोगिक, तिसरी सर्वेक्षण आणि चौथी जीवन वृत्तांत या 4 पद्धती विस्तारपूर्वक अभ्यासणार आहोत. तर कोणत्या कोणत्या पद्धती आहेत तर वर्तन अभ्यास पद्धतीमध्ये महत्वाच्या, पहिली आहे निरीक्षण, दुसरी आहे प्रायोगिक, तिसरी आहे सर्वेक्षण आणि चौथी आहे जीवन वृत्तांत. आमचा उद्देश एवढाच आहे, तुम्हाला जास्तीत जास्त डाटा भेटला पाहिजे. तर बघा, पहिली आहे निरीक्षण पद्धती. निरीक्षण पद्धतीचे 2 प्रकार पडतात, आत्मनिरीक्षण आणि बाह्य निरीक्षण. तर त्याच्यामध्ये बघूता, निरीक्षण पद्धतीमध्ये बघूता, आत्मनिरीक्षण म्हणजे काय रे? तर आपल्याला कळतं की बाबा, आपल्या स्वतःच्या स्वयंभू प्रवृत्तीचं निरीक्षण करणं म्हणजे ते असतं आत्मनिरीक्षण. या पद्धतीचे जनक बूट व टिचनेर आहेत. कोण आहेत? बूट व टिचनेर हे त्याचे हे आहेत. अंतर्मुख होऊन स्वतःच्या अनुभवाचे निरीक्षण करण्याच्या पद्धतीला किंवा अंतर्निरीक्षण असे म्हणतात. एखाद्या घटनेचा अनुभव घेऊन त्याचा वृत्तांत कथन करणे म्हणजे आत्मनिरीक्षण किंवा अंतर्निरीक्षण होय. त्यानंतर बघा, मन ही दृश्य वस्तू नसल्यामुळे दुसऱ्याच्या मनातील प्रत्यक्ष अवलोकन करता येणे शक्य नाही. त्यासाठी स्वतःच्या मनो व्यापाराचे निरीक्षण करावे म्हणजे स्वतःवरून जगाला ओळखण्याची ही पद्धती आहे. पुढे जाऊया. आत्मनिरीक्षण पद्धतीचे फायदे बघा. प्रायोजक व ज्याच्यावर प्रयोग करायचा आहे तो प्रयोज्य या दोन्ही व्यक्ती एकच असतात. हा प्रश्न पडलेला आहे. प्रयोजक व ज्याच्यावर प्रयोग करायचा आहे असा कोण रे? प्रयोज्य आहे. या दोन्ही व्यक्ती एकच असतात. हे महत्वाचं आहे. मन ही प्रयोगशाळा सतत आपल्या बरोबर असते. त्यामुळे कोणत्याही साहित्याची आवश्यकता नसते. व्यक्ती स्वतःच्या मानसिक क्रियांचे निरीक्षण करत असते, म्हणून ही पद्धती केव्हाही आणि कुठेही वापरता येते. व्यक्ती स्वतःच्या मानसिक क्रियांचे निरीक्षण करत असते, म्हणून ही पद्धती केव्हाही आणि कुठेही वापरता येते. या पद्धतीत इतर कोणतेही साधने लागत नाहीत, म्हणून आत्मनिरीक्षण पद्धती ही खर्चिक नाही. मुळात काय रे? खर्चिक पद्धती नाही. काही मनोव्यापार असे असतात की त्यांच्यावर अनुभव स्वतः घेऊन ते व्यक्त करावा लागतो. म्हणजे ही पद्धती खर्चिक नाही. प्रयोज्य आणि प्रयोग हे दोन्ही एकच असतात. व्यक्ती स्वतःच्या मानसिक क्रियांचे निरीक्षण करत असतो, म्हणजे जास्त इसेन्शियल गोष्टींची सुद्धा गरज पडत नाही. उदाहरणार्थ बघा, एखाद्या व्यक्तीचे डोके दुखत असेल तर त्याचा अनुभव त्या व्यक्तीने तो डॉक्टरांजवळ व्यक्त केला पाहिजे. आपल्या मनातील भावना विचारतात. पहिल्यांदा डॉक्टर काय करत असतात रे? रिलॅक्स करत असतात. आत्मनिरीक्षणामुळे स्वतःमधील दोष कमी करता किंवा पूर्णपणे नष्ट देखील करता येतात. पुढे बघा, कोणत्याही वर्तनाच्या निष्कर्षाप्रत येण्यापूर्वी ते स्वतः पडताळून पाहतात. निष्कर्षाप्रत येण्यापूर्वीच ते काय रे? स्वतः पडताळून पाहता येतात. आत्मनिरीक्षण पद्धतीने व्यक्ती स्वतःच्या भावना आणि विचार यातील जिवंतपणा अनुभवू शकतो. आत्मनिरीक्षण पद्धतीने व्यक्ती स्वतःच्या भावना आणि विचार यातील जिवंतपणा अनुभवू शकतो. महत्वाची लाईन आहे. पुढे जाऊयात. आत्मनिरीक्षण पद्धतीचे तोटे किंवा दोष. एखादी गोष्ट चांगली असते त्याच पद्धतीमधले त्याचे दोष सुद्धा आपल्याला पेपरला विचारतात. बघा, आत्मनिरीक्षण करणे कठीण असते कारण अतिशय तीव्र स्वरूपाच्या भावनांचे निरीक्षण त्याची तीव्रता कमी न होऊ देता करणे खूप अवघड असते. उदाहरणार्थ, व्यक्ती अतिशय थोडक्यात काय रे? तीव्र स्वरूपांच्या भावनांचे निरीक्षण करणे कमी न होऊ देता करणे खूपच अवघड असते. अतिशय आनंदात आहे किंवा अतिशय रागात आहे, तेव्हा त्या अवस्थेची तीव्रता कमी न होऊ देता निरीक्षण करणे कठीण असते. ज्या मानसिक प्रक्रिया गुंतागुंतीच्या किंवा स्पष्ट करता येत नाहीत, त्यांचे निरीक्षण करणे कठीण असते. या पद्धतीने केलेले निरीक्षण व्यक्तिसापेक्ष असते. कसे असते? व्यक्तिसापेक्ष असते. म्हणजे
एका व्यक्तीपुरतंच हे मर्यादित असतं. आणखीन कोणत्या व्यक्तींचा संदर्भ येतो का रे? अजिबात नाही. तर म्हणून हे व्यक्तिसापेक्ष असतं. हा एक दोष आहे त्याच्यातला. कारण एखाद्या मानसिक प्रक्रियेबद्दल लोकांना काय वाटते ते आत्मनिरीक्षणाने अंदाज घेता येतो. परंतु प्रत्येक वेळी आपण घेतलेला अंदाज हा योग्य असेलच असे नाही. म्हणजे अंदाज हे बदलूही शकतात. अंदाज घेतलेला योग्य असेल असे पण नाही. पुढे बघा, या पद्धतीत व्यक्तीच्या स्वभावाचा, आवडी-निवडीचा, वृत्तीचा, पूर्वानुभवांचा परिणाम होण्याची शक्यता असते. पुढे बघा, प्रत्येक व्यक्तीचे अनुभव वेगवेगळे असतात. म्हणजे हे व्यक्तिनिष्ठ असल्यामुळे अनुभव वेगळे-वेगळे असतात. त्यामुळे त्याचे निष्कर्षही वेगळे येतात. म्हणून काय रे, त्या गोष्टीमध्ये वेळ जास्त प्रमाणामध्ये जातो. या पद्धतीत व्यक्ती स्वतःला काय वाटतं याऐवजी इतरांना काय चांगले वाटेल, सांगण्याची शक्यता असते. त्यामुळे निष्कर्ष चुकण्याची शक्यता पण जास्त असते. या पद्धतीत एकाच इंद्रियाकडून 2 भूमिका करून घेतल्या जातात. मनाला भावना अनुभवण्याची असते आणि त्याचे निरीक्षणही करायचे असते. त्यामुळे निष्कर्ष विश्वासार्ह येईलच असे सांगता येत नाही. निष्कर्ष चुकीचेही निघू शकतात. पुढे बघा, व्यक्तीच्या मनात खोल दडवलेल्या भावना, वासना किंवा स्वतःहून दमन केलेल्या गोष्टी या आत्मनिरीक्षण पद्धतीने अभ्यासता येत नाहीत. म्हणजे काही गोष्टी अशा येतात, ह्या गोष्टीनं अनुभवता येत नाहीत. ही पद्धती लहान मुले, मतिमंद मुले, वेडी माणसे, इतर प्राणी यांना उपयुक्त नाहीत. ज्यावेळी भावनांचे स्वरूप संमिश्र असते, म्हणजे कधी दुःख आणि सुख हे एकाच टायमाला असते. म्हणजे ज्यावेळेस वडील मुलीला पाठवत असतात, त्यावेळेस दुःख आणि सुख एक लग्न झाल्यानंतर पाठवत असतात, एकाच वेळी असतं. परंतु ते कसं असतं रे, भावनांचे स्वरूप संमिश्र असते, तेव्हा आत्मनिरीक्षण दोषपूर्ण होण्याची शक्यता अधिक असते. पुढं बघा, व्यक्ती अप्रामाणिक असेल, तर त्याने दिलेला निष्कर्ष, सांगितलेले अनुभव हे चुकीचे असण्याची दाट शक्यता असते. या पद्धतीत अनेक दोष असले किंवा पद्धती अशास्त्रीय असली, तरी सुद्धा त्यातील दोषांचे प्रमाण कमी करून या पद्धतीचा वापर करता येतो. अनेक दोष असले किंवा पद्धती अशास्त्रीय असली, तरी सुद्धा काय रे, त्यातील दोषांचे प्रमाण कमी करून या पद्धतीचा वापर करता येतो. पुढे जाऊयात. बाह्य निरीक्षण, वस्तुनिष्ठ निरीक्षण पद्धती. आवश्यक त्या सर्व प्रश्नांचे उत्तर आपणास आत्मनिरीक्षण पद्धतीने मिळत नाहीत. म्हणजे प्रत्येक प्रश्नाचे उत्तर काय रे, आत्मनिरीक्षण या पद्धतीने मिळत नाहीत. जसे छोटी बालके, वृद्ध व्यक्ती, मतिमंद व्यक्ती यांचा अनुभव कसा आहे, यांना विशिष्ट परिस्थितीत काय वाटते हे स्पष्ट होत नाही. त्यासाठी बाह्यनिरीक्षण पद्धतीचा वापर करावा लागतो. बाह्यनिरीक्षण म्हणजे नैसर्गिक. आता बघा, हे बाह्यनिरीक्षण बघत आहोत. आत्मनिरीक्षण पूर्ण बघितलेलं आहे. त्यामध्ये बघा, बाह्यनिरीक्षण म्हणजे नैसर्गिक वातावरणात व्यक्तीच्या किंवा प्राण्यांच्या केलेले निरीक्षण होय. या पद्धतीत व्यक्ती किंवा प्राणी ज्या वातावरणात किंवा परिस्थितीत असतो, त्याच ठिकाणी त्याचे निरीक्षण केले जाते व त्यांच्या नोंदी करून ठेवल्या जातात. म्हणजे थोडक्यात काय रे, बाह्य निरीक्षण म्हणजे एखाद्या गोष्टीचं, म्हणजे आपण ज्या वातावरणात राहतो, त्याचं निरीक्षण करणं म्हणजे काय रे, बाह्य निरीक्षण असतं. पुढं बघा, काय कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते बाह्य निरीक्षण करताना. बाह्य निरीक्षण हे वस्तुनिष्ठ व स्पष्टपणे करावे. म्हणजे त्याच्यात वस्तुनिष्ठता असावी, स्पष्टपणे करावे. निरीक्षणानंतर त्याच्या वेळोवेळीच्या नोंदी कराव्यात. पुढे बघा, निरीक्षण करताना व्यक्तीच्या स्वतःच्या भावना नोंदवू नये. निरीक्षण हे तटस्थपणे करावे. स्वतःच्या भावना ज्या असतात त्या नोंदवू नयेत. पुढे बघा, अचूक निरीक्षण होण्यासाठी निरीक्षकाने नेहमी तत्पर असावे. प्रत्येक कृती नोंदवून घ्यावी. निरीक्षकाने नेहमी काय असावे? तत्पर असावे. प्रत्येक कृती काय करावी? नोंदवून घ्यावी. पुढे बघा, व्यक्तीच्या ज्ञानेंद्रियाच्या निरीक्षणावर परिणाम होत असतो. म्हणून संस्कारक्षम ज्ञानेंद्रिय चांगले निरीक्षण करतात. म्हणजे काय रे? संस्कारक्षम ज्ञानेंद्रिय जे असतात, ते चांगले निरीक्षण करतात. पुढे जाऊया. निरीक्षकाला निरीक्षण करण्याचे ज्ञान तसेच प्रशिक्षण दिले पाहिजे व नेमके कोणते उद्दिष्ट यातून साध्य करायचे, म्हणजे निरीक्षण जो करतो त्याला काय प्रशिक्षण दिले पाहिजे आणि स्पष्टपणे त्याला माहित पाहिजे की आपण कोणत्या गोष्टीचं निरीक्षण करत आहोत. त्यानंतर बघा, व्यक्तीचे निरीक्षण करताना अपूर्ण नोंदी न घेणे, दुर्लक्ष करणे यासारख्या बाबी टाळाव्यात.
व्यक्तीच्या स्वतःच्या भावना, इच्छा, आवडीनिवडी यांचा परिणाम नोंदींवर होऊ नये याची काळजी घ्यावी. याचा परिणाम कशावरती रे? नोंदींवर होऊ नये याची आपण काळजी घेतली पाहिजे. पुढे बघा, निरीक्षणाचे प्रकार बघा कोणते कोणते आहेत. पहिला आहे नैसर्गिक निरीक्षण. म्हणजे एखाद्या गोष्टीचं आपण आपल्या इच्छेनं आपसूक जे निरीक्षण करतो त्याला नैसर्गिक निरीक्षण म्हणतात. त्यामध्ये बघा, विद्यार्थी शिक्षक नसताना वर्गात कसे वागतात, शाळेत मैदानावर खेळताना विद्यार्थ्यांचे इतरांसोबतचे वर्तन कसे आहे, म्हणजे ह्या कुणी नसतानाही ज्या आपल्या आपसूक क्रिया घडतात त्याला काय म्हणतात? नैसर्गिक निरीक्षण. सहनिरीक्षण बघा, निरीक्षक स्वतः विद्यार्थ्यांमध्ये सहभागी होतात व त्यांच्यासोबत प्रत्येक कृती मिसळून विद्यार्थ्यांचे निरीक्षण करतात. या सहनिरीक्षण म्हणतात. जसे मैदानावर शिक्षक विद्यार्थ्यांसोबत कबड्डी किंवा खो-खो खेळतात व खेळताना विद्यार्थी आपल्या प्रतिस्पर्ध्यांचे कसे वागतात याचे निरीक्षण करतात. याला काय म्हणतात रे? सहनिरीक्षण असं म्हणतात. पुढे बघा, बाह्य निरीक्षण पद्धतीतील अडचणी कोणत्या कोणत्या आहेत? तर अनिरीक्षण, बाह्य निरीक्षण करताना एखाद्या घटनेचे निरीक्षण न होणे किंवा अर्धवट होणे. पुढे बघा, अपनिरीक्षण, निरीक्षकाकडून एखाद्या घटनेचे चुकीचे निरीक्षण होणे. त्यानंतर बघा, व्यक्तिनिष्ठता, निरीक्षकाच्या स्वतःच्या भावनांचा निरीक्षणावर परिणाम होतो. म्हणजे आपल्याच व्यक्तीचं जर निरीक्षण करायला गेला तर त्याच्या भावनांवर आपसूक परिणाम होत असतो. अनुभवातील फरक बघा, निरीक्षकाला स्वानुभव, इतरांचे अनुभव यातील फरक करता न येणे यामुळे नोंदींवर परिणाम होतो. उद्दिष्टांची जाणीव होणे, निरीक्षकाला निरीक्षणातून कोणते उद्दिष्ट साध्य करायचे याची जाणीव नसेल तर नोंदी कोणत्या कराव्यात हे कळत नाही. वस्तुनिष्ठ निरीक्षणाचे फायदे कोणते कोणते आहेत? पहिला फायदा, या पद्धतीने प्रत्यक्ष वर्तनाचे निरीक्षण केल्यामुळे नेमके वर्तन कसे घडते याचे वास्तवपूर्ण दर्शनाचा आपल्याला बोध होतो. लहान बालके, मतिमंद, मनोविकृत व्यक्ती यांच्या वर्तनाच्या अभ्यासासाठी ही पद्धत जी आहे ती अत्यंत उपयुक्त आहे. या पद्धतीत विविध साधने वापरल्यास त्यांच्या वर्तनातील बाबींच्या तुलनाकरित्या अभ्यास करता येतो व त्या साधनांद्वारे त्यांचे वर्तन पुन्हा पडताळून पाहता येते. उदाहरणार्थ, वर्तनाचा रेकॉर्ड केलेला व्हिडिओ. या पद्धतीत मानव व मानवेतर प्राणी यांची अभ्यास करता येतो. या पद्धतीत आधुनिक साधनांचा वापर करून ही पद्धती अधिक विश्वासार्ह व वस्तुनिष्ठ साध्य करता येते. या पद्धतीचे निरीक्षण करणे सोपे व सहजपणे करता येते. त्यासाठी कोणताही खर्च लागत नाही. महत्वाचं काय रे? कोणताही खर्च या पद्धतीचं निरीक्षण करण्यासाठी आपणास लागत नाही. जसं आत्मनिरीक्षण ही पद्धती कशी आहे? खर्चिक आहे. तर बाह्य निरीक्षण पद्धती कशी आहे रे? कमी खर्चिक आहे किंवा खर्चच लागत नाही त्याला मुळात. तर अशा पद्धतीची आहे. पुढे जाऊयात. निरीक्षण पद्धतीच्या मर्यादा कोणत्या कोणत्या आहेत? मर्यादा, या पद्धतीत व्यक्तीच्या केवळ बाह्य वर्तनाचे निरीक्षण होते. आंतरवर्तनाचे निरीक्षण केलं जात नाही. तर फक्त काय रे? बाह्य वर्तनाचे निरीक्षण होते. बालकांच्या अंतर्गत भावभावनांचे निरीक्षण करणे या पद्धतीने शक्य नसते. अंतर्गत भावनांचे निरीक्षण करणे शक्य नसते. पुढे बघा, ज्या व्यक्तीचं किंवा प्राण्यांचं निरीक्षण करायचे त्यावर कोणत्याही प्रकारचे नियंत्रण ठेवता येत नाही. ह्याच्यामध्ये कसल्याही प्रकारचं नियंत्रण नसतं. निरीक्षण पद्धतीत वर्तन कोणते घडेल याची नोंद घेता येते. वर्तन कोणते घडेल याची नोंद घेता येते, पण व्यक्तीचे असे वर्तन का करतो याचे स्पष्टीकरण करता येत नाही. पुढे बघा, निरीक्षकाचे पूर्वग्रह, म्हणजे निरीक्षण करताना आधी काय डोक्यात आहे, त्याच पद्धतीनं आवडीनिवडी कोणत्या आहेत, स्वभाव कोणता आहे, वृत्ती कोणती आहे याचा सुद्धा निरीक्षणावर आपल्या परिणाम होत असतो. आपल्याला काय पाहायचे आहे यापेक्षा आपण काय पाहिले पाहिजे याचा निरीक्षक विचार करत असतो. त्यामुळे निरीक्षकांच्या मतांचा नोंदीवर परिणाम होतो. निरीक्षक जे स्वतःचे मतं घेऊन हे निरीक्षण करत असतो त्याचा ह्या निरीक्षणावर परिणाम होतो. सतत निरीक्षण करणे ही कृती कष्टदायी आणि कंटाळवाणी आहे. कशी आहे रे? कष्टदायी आणि कंटाळवाणी आहे. या पद्धतीत अनेक दोष असेल किंवा या पद्धती अप्रायोगिक असली तरी सुद्धा ही पद्धत मानव तसेच मानवोत्तर प्राण्यांचा अभ्यास करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरते. मानव तसेच मानवेतर प्राण्यांच्या वर्तनाचा अभ्यास करण्यासाठी ही पद्धती महत्त्वपूर्ण ठरते. यातील विविध दोष कमी करून किंवा दोष पद्धतीचा उपयोग करून योग्य त्या निष्कर्षापर्यंत आपल्याला पोहोचता येते.
केवळ बाह्य निरीक्षण पद्धतीचा अवलंब करण्याऐवजी आत्मनिरीक्षण आणि बाह्य निरीक्षण दोन्ही पद्धतींचा उपयोग करून प्राणी वर्तनाचा अभ्यास करणे अधिक संयुक्तिक ठरते. म्हणजे काय रे? दोन्ही पद्धती जर मिक्स केल्या, तर त्या दोन्ही पद्धतीच्या माध्यमातून आपल्याला जो अभ्यास करता येतो, तो आपल्याला कधीही फायदेशीर ठरतो. निरीक्षण या पद्धती परस्पर पूरक आहेत. जे.बी. वॅटसन या वर्तनवादी मानसशास्त्रज्ञानाने ही पद्धती अधिक उपयुक्त असल्याचे दाखवून दिले. कोण रे? जे.बी. वॅटसन नावाचा जो मानसशास्त्रज्ञ आहे, त्यानं ही पद्धती कशा पद्धतीने चांगली आहे, हे दाखवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुढे बघा, दुसरी पद्धत आहे प्रायोगिक. प्रयोग म्हणजे ह्या पद्धतीचा जास्तीत जास्त उपयोग कुठं होतो रे? विज्ञानामध्ये केला जातो. आणखीन आपल्याला रिलेटेड कोणती माहिती आहे, ही पाहतात. प्रायोगिक पद्धती ही शास्त्रशुद्ध पद्धती आहे. प्रयोग म्हणजे नियंत्रित वातावरणात केलेले निरीक्षण असते. जर्मनीतील लायप्झिग येथे 1879 मध्ये पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा कोणी स्थापन केली बघितलं होतं आपण? कुंटे यांनी स्थापन केली. कोणी स्थापन केली? कुंटे यांनी. पडलेला जशाच तसा प्रश्न आहे बघा. प्रयोग पद्धतीला तेव्हापासून विशेष महत्व आहे. प्रयोग पद्धतीत सामान्यपणे दोन गट केले जातात. एक गट नेहमीच पद्धतीत ठेवला जातो. याला नियंत्रित गट म्हणतात. नेहमीच्या पद्धतीत असलेला गट कोणता रे? नियंत्रित गट. आणि दुसऱ्या एका गटावर प्रयोग केला जातो त्याला काय म्हणतात? प्रायोगिक गट असं म्हणतात. तर जो प्रयोग करत असतो त्याला नियंत्रित गट म्हणतात आणि दुसरा प्रायोगिक गट. या दोन्ही गटाच्या वर्तनाचा तुलनात्मक अभ्यास प्रायोगिक पद्धतीमध्ये केला जातो. यानंतर नियंत्रित गट आणि प्रायोगिक गट हे दृष्टिकोनातून सारखे ठेवले जातात. प्रायोगिक पद्धतीत वर्तनावर परिणाम करणाऱ्या विविध घटकापैकी एका घटकाशिवाय इतर सर्व घटक स्थिर ठेवून एकच गट ठेवून त्याच्या वर्तनावर परिणाम आपण पाहिला जातो. प्रयोगाच्या सुरुवातीला प्रयोगपूर्व चाचणी दिली जाते. सुरुवातीला आपल्याला काय करावी लागते रे? तर ती प्रयोगपूर्व चाचणी करावी लागते. त्याच वेळेस आपला प्रयोग जो आहे तो यशस्वी होतो. म्हणजे पहिल्या प्रयोगातच चाचणी यशस्वी होईल असं काही सांगता येत नाही. त्याला शेवटपर्यंत आपल्याला प्रयोग करत जावं लागतं. त्यावेळेस ती आपली चाचणी जी आहे ती यशस्वी होते. विद्यार्थी मित्रांनो, विद्यावृक्ष अकॅडमीच्या आपल्या नवीन ज्या बॅचेस आहेत, तर त्या लॉन्च झालेल्या आहेत. त्यामध्ये बघा, पोलीस भरतीची बॅच आहे, वनरक्षक भरतीची आहे, केंद्र प्रमुख भरती आहे, ठाणे महानगरपालिका आहे, नगर परिषद भरती आहे, तलाठी भरती आहे. त्याच पद्धतीने बघा, धर्मादाय आयुक्तालय ही बॅच आहे. बालमानसशास्त्र बॅच आहे. लक्ष टी-ई-टी 2025 पेपर 1 आणि पेपर 2 ची बॅच आहे. त्याच पद्धतीनं कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची बॅच आहे. ज्या कुणा विद्यार्थ्यांना ह्या परीक्षेची तयारी करतात, त्यांच्यासाठी हा आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे. त्या कॉन्टॅक्ट नंबरवरती जाऊन नक्की कॉल करा. तुम्हाला ही बॅच भेटून जाईल. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, तर संस्कृत शिकवण्याऐवजी मराठीच्या अध्ययनावर काय परिणाम होतो का याचा अभ्यास करायचा आहे. प्रायोगिक पद्धती तिथं. सुरुवातीला एका गटाला संस्कृत शिकवले जाईल व दुसऱ्या गटाला संस्कृत शिकवले जाईल आणि त्यांचा काय रे? परिणाम पाहिला जाईल. काय होत असतो तो. दोन्ही गटांना मराठी हा विषय मात्र एकाच शिक्षकाकडून शिकवला जाईल. ठराविक काळानंतर त्यांच्या प्रगतीची तुलना केली जाईल. दोन्ही चाचण्यांचे निष्कर्ष पडताळून पाहिले जातील व त्यांची तुलना करून संस्कृत शिकवण्यामुळे मराठीच्या अध्ययनावर परिणाम होतो का हे तपासले जाईल. पुढे जाऊयात. प्रायोगिक पद्धतीच्या पायऱ्या बघा कोणत्या-कोणत्या आहेत. प्रायोगिक पद्धतीच्या या सर्व पायऱ्या आहेत. त्यामध्ये बघा, समस्या निश्चित करणे, प्रायोगिक पद्धतीचे तिचे स्वरूप ठरवणे, समतुल्य गटाची निर्मिती करणे, प्रयोग करण्यासाठी हे 2 गट आपण बघितलेले आहेत. प्रत्यक्ष प्रयोगाची अंमलबजावणी करणे, नोंदी करून माहिती संकलन करणे, माहिती विश्लेषण करणे आणि काय करणे रे शेवटी? निष्कर्ष काढणे. तर पायऱ्या कोणत्या-कोणत्या आहेत? समस्या निश्चिती करणे महत्त्वाच्या पायऱ्या आहेत. प्रायोगिक पद्धती व तिचे स्वरूप ठरवणे, त्यानंतर गटाची निर्मिती करणे, त्यानंतर प्रत्यक्ष प्रयोगाची अंमलबजावणी करणे, त्यानंतर माहिती संकलन करणे, त्यानंतर विश्लेषण करणे आणि शेवटी काय करणार आहे? निष्कर्ष काढणे. या पायऱ्या महत्त्वाच्या आहेत. पुढे जाऊया. प्रायोगिक पद्धतीतील फायदे कोणते-कोणते आहेत? तर बघा, ही पद्धती शास्त्रशुद्ध असून काढलेले निष्कर्ष वस्तुनिष्ठ व विश्वासार्ह असतात. या पद्धतीत पूर्वग्रहाला थारा नसतो. पाठीमागे कोणत्या गोष्टी घडून गेल्यात त्याला काय रे? थारा नसतो. काढलेले निष्कर्ष पुन्हा पडताळून पाहता येतात. शैक्षणिक मानसशास्त्रातील अनेक संकल्पनांची पडताळणी व त्यावर प्रयोग करून पाहता येतात. गटांचा तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी ही पद्धती काय रे?
परिणामकारक आहे. त्यानंतर बघा, या पद्धतीचे वर्तनाचा किंवा वर्तन बदलाचा सखोल अभ्यास करता येतो. प्रायोगिक पद्धतीने काढलेले निष्कर्ष पडताळून पाहता येतात. निष्कर्ष काय पडताळून पाहता येतात. सामान्यीकरण ग्राह्य किंवा नाही ठरवणे शक्य आहे. कोणत्या पद्धतीमध्ये? तर ह्या आपल्या प्रायोगिक पद्धतीचे हे सगळे गुणवैशिष्ट्ये आहेत. पुढे जाऊयात. प्रायोगिक पद्धतीचे तोटे बघा. प्रायोगिक पद्धतीत 2 समतुल्य गट निर्माण करावे लागतात. हे समतुल्य गट तयार करणे कठीण असते आणि खर्चिक सुद्धा असते. प्रयोग करणारी व्यक्ती म्हणजे प्रायोजक व्यक्ती तज्ञ असणे आवश्यक आहे. कसली आवश्यक आहे? तर ती तज्ञ असणे आवश्यक आहे. ज्या व्यक्तीवर प्रयोग केला जातो त्या प्रयोज्य व्यक्तीची वृत्ती प्रयोगाला अनुकूल नसेल तर भलतेच परिणाम आढळून येतात. अशा प्रयोगांचे निष्कर्ष विश्वासार्ह नसतात. अशा प्रयोगाचे निष्कर्ष कसे रे? विश्वासार्ह नसतात. प्रयोग करीत असताना नियंत्रित परिस्थितीत नैसर्गिक प्रतिसाद मिळत नाही. नियंत्रित परिस्थितीमध्ये आपल्याला नैसर्गिक प्रतिसाद मिळत नाही. पुढे जाऊयात. प्रयोगाच्या आंतरिक घटकावर आपण नियंत्रण ठेवू शकत नाही. नियंत्रण ठेवू शकत नाही. पुढे बघा, आपल्याला प्रयोग केला जातो हे संबंधित व्यक्तीला समजल्यावर कृत्रिम प्रतिसाद मिळतात. कृत्रिम प्रतिसाद मिळतात. काही समस्यांच्या बाबतीत प्रयोग करणे अशक्य असते. काही समस्यांच्या बाबतीत प्रयोग करणे अशक्य असते. आजूबाजूच्या वातावरणाचे मुलांवर होणारे दुष्परिणाम अभ्यासायचे असतील तर प्रयोगासाठी दूषित वातावरणात आपण मुलांना ठेवू शकत नाहीत. प्रायोगिक पद्धती ही अधिक खर्चाची व वेळ घालणारी आहे. अधिक खर्चाची व वेळ घालणारी पद्धती ही सगळ्यात महत्वाचा दुष्परिणाम आहे. एकाच प्रयोगामध्ये निष्कर्ष निघत नाही, तर वारंवार प्रयोग करून ते निष्कर्ष काढले जातात. प्रयोगकर्ता पूर्वगृहीत दूषित विचारसरणीचा आपल्या नियंत्रण गटापेक्षा प्रायोगिक गट सरस ठेवण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे उद्देश साध्य होत नाही. निश्चित उद्देश शेवटी बऱ्याच वेळा साध्य होत नाही, परंतु काही वेळेस होतो. बघा, विद्यार्थी, शिक्षक, पालक, नागरिक यांचे सहकार्य अपेक्षित असते. हे सहकार्य प्रत्येक वेळी मिळेलच असे सांगता येत नाही. मानवी जीवन इतके गुंतागुंतीचे आहे, की प्रयोगशाळेत गुंतागुंतीची परिस्थिती व वर्तन निर्माण करणे कठीण असते. गुंतागुंतीची परिस्थिती व वर्तन निर्माण करणे कठीण असते प्रयोगशाळेत. त्यानंतर प्रायोगिक पद्धतीत इतर सर्व घटक नियंत्रित ठेवून फक्त एक घटक बदलत ठेवावा. परंतु वर्तन प्रभावित करणारे सर्व घटक नियंत्रित करणे बऱ्याच वेळा शक्य होत नाही. पुढे बघा, मानव आपल्या भावना लपवू शकतो. भावना लपविलेल्या दिसून येत नाहीत. याचा परिणाम प्रयोगशाळेच्या निष्कर्षावर होतो. पुढे बघूया. सर्वेक्षण पद्धती काय आहे बघा. सर्वेक्षण म्हणजे पाहणी करणे. यामध्ये विविध घटना संदर्भात व्यक्तीचे मते व माहिती गोळा केली जाते. यातून निष्कर्ष काढले जातात. अशा प्रकारे अभ्यासाला सर्वेक्षण असे म्हटले जाते. थोडक्यात काय, एखादा गोष्टीचा प्रयोग परिसर अभ्यासाच्या अभ्यासामध्ये बऱ्यापैकी सर्वेक्षण पद्धती वापरली जाते. त्यामध्ये बघा, मानसशास्त्र, समाजशास्त्र, विज्ञान, अर्थशास्त्र, लोकप्रशासन, राज्यशास्त्र यासारख्या विषयातही वापर केला जातो. मानसशास्त्रामध्ये प्रामुख्याने स्वभाव, अभिवृत्ती, मते अभ्यासासाठी ही पद्धती वापरली जाते. कशासाठी? स्वभाव, अभिवृत्ती, मते या अभ्यासासाठी ही पद्धत जास्त प्रमाणात वापरली जाते. पुढे बघूयात. सर्वेक्षणासाठी हे एवढं काही महत्वाचं नाहीये. सर्वेक्षणासाठी खालील 2 साधने वापरतात. प्रश्नावली व मुलाखत ही साधने वापरतात. ह्या साधनाबद्दल आपण स्पष्ट माहिती घेऊयात. प्रश्नावली बघा. प्रश्नांचा तुम्हाला माहित आहे प्रश्नावली. तर प्रश्नावली म्हणजे काय रे? प्रश्नोत्तर. मिलिंद पन्नो नावाचा एक गौतम बुद्धांनी जो ग्रंथ लिहिला होता, म्हणजे त्यांच्या पाली भाषेमधला जो ग्रंथ आहे तो महत्वाचा आहे. तर ती अशा पद्धतीचे प्रश्न विचारून आकलन केलं जातं. त्यानंतर बघा, मुलाखतमध्ये बघा, 2 व्यक्तींमध्ये समोरासमोर बसून मुलाखतीच्या माध्यमातून एखाद्याची उकल केली जाते. मुलाखत घेणारी दुसरी देणारी व्यक्ती असते. तर अशा पद्धतीने मुलाखत ही सुद्धा या पद्धतीमध्ये महत्वाची आहे, सर्वेक्षण पद्धतीमध्ये. सर्वेक्षण पद्धतीचे वैशिष्ट्य बघा काय आहेत रे?
तर हे महत्वाचं आहे. आता विद्यार्थ्यांच्या गरजा, समस्या, इच्छा, ध्येय यांचे वास्तव ज्ञान या पद्धतीने मिळवता येते. सर्वेक्षण पद्धतीच्या आधारे विशिष्ट क्षेत्रातील सहज स्थितीचे यथार्थ चित्र गुणात्मक किंवा संख्यात्मक उपलब्ध होऊ शकते. हे असते मुळात मेन सर्वेक्षण पद्धती. या पद्धतीत कमी वेळात, कमी श्रमात अधिक माहिती मिळवता येते व प्राप्त झालेल्या माहितीचे विश्लेषण करून योग्य निष्कर्ष काढला जातो. ही सर्वेक्षण पद्धतीचं महत्वाचं वैशिष्ट्य आहे. समस्या निश्चित असते व समस्येचा हेतूही स्पष्ट असतो. मिळालेली माहिती ही विश्वासार्ह असते. त्यामुळे या माहितीच्या आधारे काढलेले निष्कर्ष हे उत्तम प्रकारे आपण त्याचा अनुभूती घेऊ शकतो. हे सर्वेक्षण पद्धतीचे महत्वाचं वैशिष्ट्य आहे. निष्कर्ष हे विश्वासार्ह व वस्तुनिष्ठ असतात. या पद्धतीने सद्य परिस्थितीचे संपूर्ण चित्र माहितीच्या आधारे स्पष्ट करता येते. अध्ययनार्थाचे आरोग्य, अभ्यासाविषयक सवयी, घरातील वातावरण व त्यातून निर्माण होणाऱ्या समस्या याविषयी सर्वेक्षण पद्धतीच्या आधारे माहिती मिळवता येते. काय महत्वाचे येतं? आरोग्य, अभ्यासाविषयक सवयी, घरातील वातावरण, त्यातून निर्माण होणाऱ्या समस्या याविषयी सर्वेक्षण पद्धतीच्या आधारे माहिती मिळवता येते. पुढे जाऊयात. सर्वेक्षण पद्धतीच्या मर्यादा बघा. सर्वेक्षण करताना वापरल्या जाणाऱ्या प्रश्नावलीत नेमके प्रश्न विचारावे लागतात. तशा प्रकारचे प्रश्न तयार करण्यासाठी वेळ जास्त खर्च होतो. ह्या मर्यादा आहेत. जर प्रश्न करायचे असतील तर त्याच्यामध्ये वेळ जास्त खर्च होतो. बऱ्याच वेळा योग्य खरी माहिती लपवून इतरांना आवडेल अशी आदर्श उत्तरेही म्हणजे खरी माहिती दडवली जाते आणि आदर्श माहिती पोहोचवण्याचा जास्त प्रयत्न केला जातो. त्यामुळे या पद्धतीत विश्वसनीयता ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. त्याचा अभाव आढळतो. लहान मुले, श्रवण, वाचन दोष असणाऱ्या व्यक्ती, मानसिक स्थिती अयोग्य असणाऱ्या व्यक्ती यांच्याकडून सर्वेक्षण पद्धती माहिती मिळवता येत नाही. पुढे बघा. या पद्धतीत उत्स्फूर्त भावना, विचार, प्रतिक्रिया यांचं सखोल माहिती मिळवता येत नाही. या पद्धतीत मानसिक प्रक्रिया, वर्तन यांचा अल्पसा भाग विचारात घेतला जातो. या पद्धतीत अनेक दोष असले तरी ही पद्धत व्यक्ती अभ्यासासाठी महत्वाची ठरते, म्हणून त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. हे काय रे? सर्वेक्षण पद्धतीचं वैशिष्ट्य आहे. त्यानंतर जीवन वृत्तांत पद्धती, जी आपली शेवटची पद्धती आहे. यामध्ये बघा, बालकाच्या जीवनाचा वृत्तांत गोळा करून त्याद्वारे त्याच्या वर्तनाचा अभ्यास करण्याच्या पद्धतीस जीवन वृत्तांत पद्धती म्हटलं जातं. व्यक्तीच्या वर्तनाचा सखोल अभ्यास करण्यासाठी वापरली जाणारी पद्धती म्हणजे व्यक्तीच्या वर्तनाचा सखोल अभ्यास करण्यासाठी वापरली जाणारी पद्धती म्हणजे कोणती आहे रे? तर ती आहे जीवन वृत्तांत पद्धती. व्यक्तीचे बालपण, व्यक्तीची अभिरुची, कल, वृत्ती, बुद्धिमत्ता, समायोजन, आशा आकांक्षा, गुणदोष या विविध बाबी संबंधीची माहिती प्राप्त कशामध्ये केली जाते रे? तर ती आहे व्यक्तीची जीवन वृत्तांत पद्धती. जीवन वृत्तांत पद्धतीत संबंधित व्यक्तीचे नातेवाईक, महत्वाचे घटक बघा, मित्रपरिवार, शिक्षक, त्याच्या सहवासातील व्यक्ती, शेजारच्या सर्वांकडून वेगवेगळ्या मार्गांनी माहिती मिळवली जाते. त्यानंतर माहिती मिळवण्यासाठी संबंधित व्यक्तीच्या जुन्या आठवणी, त्यांचे अनुभव, निरीक्षण, मुलाखती, प्रश्नावली यासारख्या तंत्रांचा वापर करून माहिती गोळा केली जाते. मिळवलेल्या माहितीच्या आधारे व्यक्तीच्या जीवनात येणाऱ्या विविध समस्या सोडवण्यासाठी सुद्धा या पद्धतीचा बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. पुढे जाऊयात. जीवन वृत्तांत पद्धतीचे वैशिष्ट्य कोणते आहेत बघा. थोडक्यात काय रे, जीवन वृत्तांत पद्धती म्हणजे काय? बालकाच्या पूर्ण जीवनाचा आतापर्यंत त्याची आर्थिक परिस्थिती वडिलांची कशी आहे, तो कोणत्या घरात वाढलाय, कोणत्या घरात त्याचं पालन पोषण झालेलं आहे, या सर्व बाबींचा अभ्यास करणं, त्याचा बाबत कोणती पद्धती वापर करता येते? तर ती आहे जीवन वृत्तांत पद्धती. विद्यार्थ्याच्या जीवनातील कोणत्या प्रसंगाचा त्यांच्या कालीन वर्तनावर परिणाम झाला याची माहिती घेता येते. मिळालेल्या माहितीच्या आधारे विद्यार्थ्यांच्या विविध समस्या समजून घेता येतात व त्यांना पूरक मार्गदर्शन करता येते. मिळालेली माहिती ही व्यक्तिनिष्ठ व व्यक्तिनिष्ठ असते. वस्तुनिष्ठ व व्यक्तिनिष्ठ म्हणजे एखाद्या व्यक्तीपुरतीच हे मर्यादित ठेवता येते.
भूतकाळातील किंवा वर्तमान काळातील कोणता घटक विद्यार्थ्यांच्या अध्ययनावर परिणाम करतो, हा पण आपल्याला शोधण्यासाठी ही पद्धत महत्वाची ठरू शकते. जीवन वृत्तांत पद्धतीच्या मर्यादा बघा. महत्वाचं काय? खर्चिक आहे. कसली आहे रे? ही पद्धती खर्चिक आहे. माहिती ही एका व्यक्तीला लागू होत असल्यामुळे तिचे सामान्यीकरण करणे चुकीचं आहे. म्हणजे सर्वसामान्य तिच्या आधारे निष्कर्ष काढणे हे चुकीचं आहे. एका व्यक्तीसंबंधी माहिती गोळा केली जाते व ही माहिती विश्वासार्ह असेलच आहे नाही. म्हणजे आदर्श माहिती देण्याचा कोणताही व्यक्ती आपल्या जीवनामध्ये प्रयत्न करतो. त्यामुळं ही माहितीमध्ये विश्वासार्हता जी आहे ती कमी प्रमाणात आपल्याला दिसून येते. विद्यार्थ्यांचा अभ्यास करणाऱ्या शिक्षकाजवळ सुविधा उपलब्ध नसल्यामुळे व्यावहारिक पातळीवर उपयोजन करणे खूप कठीण जाते या पद्धतीच्या बाबतीत. यानंतर बघा, अध्ययनार्थाविषयी सांगितलेले विशेषतः इतरांनी सांगितलेली माहिती पूर्वग्रह दूषित किंवा एकांगी असू शकते. ही माहिती कशी? पूर्वग्रह दूषित किंवा एकांगी असू शकते. विद्यार्थ्याच्या जीवनातील काही महत्वाच्या घटनांची नोंद घेतली गेली नसेल तर निष्कर्षावर विपरीत परिणाम होतो. यातून काढलेले निष्कर्ष अपुऱ्या माहितीमुळे चुकीचे असण्याची दाट शक्यता असते. पुढे जाऊयात. विद्यार्थी मित्रांनो, ह्या पाहिलेल्या आपण आतापर्यंतच्या पद्धती महत्वाच्या आहेत. त्या आपल्याला मानसशास्त्रामध्ये, विशेषतः बालमानसशास्त्रामध्ये महत्वाच्या ठरतात. ह्या आपल्या ज्या आहेत विद्यावृक्ष अकॅडमीच्या बॅच आहेत. जे कोणी विद्यार्थी पोलीस भरतीसाठी तयारी करत असेल आमच्याकडे त्यांच्यासाठी बॅच आहे. वनरक्षक भरतीसाठी आमच्याकडे बॅच आहे. केंद्र प्रमुख भरतीसाठी आमच्याकडे बॅच आहे. ठाणे महानगरपालिका भरतीसाठी बॅच आहे. नगर परिषद भरतीसाठी बॅच आहे. तलाठी भरतीसाठी बॅच आहे. धर्मदाय आयुक्तालयासाठी बॅच आहे. बालमानसशास्त्रासाठी बॅच आहे. लक्ष्य टीईटी 2025 पेपर 1 आणि पेपर 2 साठी बॅच आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेसाठी बॅच आहे. जर आपणाला कोणतीही बॅच लावायची असेल तर आमचा विद्यावृक्ष अकॅडमीचा ऍप डाउनलोड करा. त्याच्यावरती तुम्हाला ह्या संपूर्ण बॅचेस भेटून जातील. मी महेश भानुदास सारडले आपणा सर्वांचा विद्यावृक्ष अकॅडमी तर्फे मनापासून आभारी आहे मित्रांनो. धन्यवाद.